नमस्कार. पीटर लिंच यांच्या वन अपॉन वॉल स्ट्रीट या जबरदस्त पुस्तकावर आधारित या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक गुपित उलगडणार आहोत. ते म्हणजे गुंतवणूक करताना एका सामान्य माणसामध्ये अशी कोणती ताकद असते जी मोठमोठ्या तज्ज्ञांकडेही नसते. असं आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत होतं, बरोबर ना? पीटर लिंच यांच्या मते हीच तर आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. आपल्या रोजच्या आयुष्यातली साधीसोपी निरीक्षणच आपल्याला गुंतवणुकीच्या मोठ्या संधी दाखवू शकतात. तर मग आजच्या या प्रवासात आपण काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत आपल्यातल्या त्या खास गुंतवणुकी संधीने. मग आपण बघूया की एखादी कल्पना कशी ओळखावी, तिची पारख कशी करावी आणि तिला आपलंसं कसं करावं. आणि हो, शेवटी एक जबरदस्तच 7 दिवसांचं चॅलेंज सुद्धा आहे. चला तर मग थेट मूळ संकल्पनेपासून सुरुवात करूया. पीटर लिंच यांचं तत्त्वज्ञान अगदी सोपं आहे. एक ग्राहक म्हणून, एक कर्मचारी म्हणून आपले जे अनुभव असतात ना, तेच आपल्याला वॉल स्ट्रीटच्या मोठ्या विश्लेषकांपेक्षा गुंतवणुकीसाठी एक वेगळी आणि जास्त अचूक नजर देतात. या एका वाक्यातच सगळं सार दडलेलं आहे. आपल्या आजूबाजूला काय चाललंय, कोणती उत्पादनं लोकप्रिय होत आहेत, हे आर्थिक तज्ज्ञांच्या लक्षात यायच्या आधीच आपल्याला कळू शकतं. गरज आहे फक्त त्या ज्ञानाचा योग्य वापर करण्याची. आणि इथूनच आपलं पहिलं तत्त्व सुरू होतं, संधी ओळखणं. याचा सरळ अर्थ आहे की आपल्या सभोवतालच्या जगात गुंतवणुकीच्या संधींसाठी डोळे आणि कान उघडे ठेवणं. जरा विचार करा, एखादं रेस्टॉरंट जिथे नेहमीच गर्दी असते किंवा एखादा ॲप जे आजकाल प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसतंय, ह्याच ओळखीच्या गोष्टी गुंतवणुकीच्या संशोधनाची पहिली ठिणगी पेटवू शकतात. मग प्रश्न येतो की नक्की कोणत्या प्रकारच्या कंपन्या ओळखायला सोप्या असतात? लिंच यांच्या मते ज्या कंपन्यांचा व्यवसाय साधा, सरळ आणि आपल्याला सहज समजतो त्या सर्वोत्तम. कधीकधी त्या थोड्या बोरिंग वाटू शकतात, पण लक्षात ठेवा, गुंतागुंतीच्या कथांपेक्षा स्पष्टता नेहमीच जास्त महत्त्वाची असते. आता वळूया दुसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या तत्वाकडे. बघा, एखादी कल्पना सुचणं ही केवळ एक सुरुवात आहे. खरी कसोटी तर पुढे आहे. एखादं उत्पादन आवडणं आणि त्या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं यात खूप मोठं अंतर आहे. त्या उत्पादनावरच्या प्रेमाच्या पलीकडे जाऊन कंपनीचं आर्थिक आरोग्य निष्पक्षपातीपणे तपासणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. इथेच अनेक जण फसतात. कंपनीची एक आकर्षक कथा असते, मोठे दावे, भविष्याची स्वप्न, पण या कथेच्या मागे दडलेले आकडे काय सांगतात? विक्रीची वाढ खरंच होते का? कंपनीवर कर्ज किती आहे? आकर्षक कथेपेक्षा हे आकडे तपासणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या आकड्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्ज. कंपनीच्या ताळेबंदाची तपासणी करणं कधीही टाळू नका. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जास्त कर्ज म्हणजे जास्त धोका. पीटर लिंच यांनी स्टॉक्सचे काही प्रकार सांगितले आहेत जे समजून घेणं महत्त्वाचं आहे. काही असतात फास्ट ग्रोअर, जसं की एखादं नवीन टेक ॲप. इथे वाढ जास्त असते पण धोकाही तेवढाच. काही असतात स्टेडी म्हणजे स्थिर, जशा मोठ्या युटिलिटी कंपन्या. तर काही सायक्लिकल असतात, ज्या अर्थव्यवस्थेनुसार वर खाली होतात, उदाहरण वाहन कंपन्या. कंपनी कोणत्या प्रकारात मोडते हे कळलं की तिच्याकडून योग्य अपेक्षा ठेवता येतात. आणि आता तिसरं आणि तितकंच महत्त्वाचं तत्त्व, हे आहे गुंतवणुकीच्या मानसिकतेबद्दल. स्टॉक विकत घेतल्यानंतर लागणारी शिस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयम. लिंच यांची 10 बॅगर्स ही संकल्पना खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे काय? तर असे स्टॉक्स जे खरेदीच्या किमतीच्या 10 पट वाढतात. हो, तब्बल 10 पट. पण एवढा मोठा परतावा मिळवण्यासाठी बाजारातल्या रोजच्या चढ उतारांमध्ये न डगमगता टिकून राहण्याचा संयम लागतो. आणि हेच आहे त्या संयमाचं फळ. हे बघा, बाजारात रोज किमती वरखाली होत असतात, पण तो फक्त एक गोंधळ असतो. कंपनीचं खरं मूल्य मात्र हळूहळू आणि स्थिरपणे बदलतं. या गोंधळात घाबरून विक्री करण्याचा निर्णय घेणं खूप नुकसानीचं ठरू शकतं. हे 4 सोपे नियम यशस्वी गुंतवणूकदारांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतात. बाजारातल्या भावनिक प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणं हेच यशाचं खरं गमक आहे. बरं, आतापर्यंत आपण जी तत्त्व समजून घेतली त्यांना प्रत्यक्ष कृतीत आणण्याची वेळ आली आहे. चला तर मग एक आवाहन स्वीकारूया. ही आहे पहिल्या आठवड्यासाठी एक सोपी योजना. या शक्तिशाली संकल्पना कोणीही लगेच अंमलात आणू शकतं. याचा उद्देश शिस्त लावणं आहे, घाई करणं नाही.
मग या संपूर्ण विश्लेषणाचं सार काय? तर आपल्या आजूबाजूलाच संधी दडलेल्या आहेत. गरज आहे त्या ओळखण्याची, त्यांना तपासण्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयमाने त्या आपल्याशा करण्याची. आणि जाता जाता एक विचार, जरा विचार करून बघा, आपल्या रोजच्या वापरातील एखादी कंटाळवाणी वाटणारी कंपनीच भविष्यातली 10 बॅगर असू शकते का? यावर नक्की विचार करा आणि शिकण्याचा हा प्रवास असाच सुरू ठेवा.